माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोत्यांनो, विविधा अंतर्गत नमस्कार. अमरावती या कार्यक्रमात 40शीतल्या महिलांचा सकस आहार या विषयावर प्राध्यापिका पल्लवी उमेकर शिंदे यांच्याशी अवंती मोरे यांनी साधलेला संवाद ऐकूयात. भाग दुसरा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोतेहो नमस्कार. आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांवर घर, नोकरी, कुटुंब आणि सामाजिक जबाबदाऱ्यांचे अनेक पैलू असतात. विशेषतः 40शी नंतर शरीरात नैसर्गिकरित्या काही शारीरिक आणि हार्मोनल बदल होऊ लागतात. या बदलांच्या काळात योग्य आहार, संतुलित पोषण आणि निरोगी जीवनशैली यांना विशेष महत्त्व प्राप्त होतं. मात्र नेमका कोणता आहार घ्यावा, कोणते पदार्थ आवश्यक आहेत, प्रक्रिया केलेले अन्न, पोषण मूल्य आणि अन्न सुरक्षा याविषयी योग्य माहिती कशी मिळवावी, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा श्रोतेहो, आजच्या 40शीतल्या महिलांचा सकस आहार या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत प्राध्यापक पल्लवी उमेकर शिंदे, ज्या स्वामी सतरामदास ज्युनियर कॉलेज, दस्तूरनगर, अमरावती इथं फूड टेक्नॉलॉजी विभाग HSC व्होकेशनल इथं कार्यरत आहेत. मॅडम, आपलं आजच्या नमस्कार अमरावती या कार्यक्रमात खूप स्वागत. नमस्कार. थँक्यू, धन्यवाद. बरेचदा असं होतं की आम्ही तर खातोय असं म्हटलं जातं, पण ते खाणं आणि आहार, सकस आहार यातला काय फरक आहे, आपण काय सांगाल? भूक लागली म्हणून खाणं आणि पोट भरणं, आहार जे म्हणतात तर तुम्हाला हे फक्त पोट भरणं झालं. आणि सकस आहार म्हणजे तुम्हाला ज्याच्यातनं तुमचे 6 पण तुमचे पौष्टिक तत्व जे आहे जेवणातले आपल्या न्यूट्रिशनच्या दृष्टीने ते तुमच्या शरीरात गेले पाहिजे योग्य प्रमाणात. आणि त्यासाठी तुम्ही जे समतोल आहार जेव्हा तुम्ही घेता तेव्हा आहार आणि समतोल आहार याच्यामध्ये हा फरक असतो. तुम्ही जे जेवता आहे ज्याच्यामधून तुमच्या शरीरात जे पौष्टिक तत्व हे जात आहे की नाही हे तुम्हाला नसतं माहिती. तर तुम्ही तुमच्या जिभेच्या चवीसाठी खाणे हा भाग वेगळा आहे आणि हे जे खाणे असतं हे त्याला तुम्ही समतोल आहार म्हणू नाही शकत. समतोल आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, खनिज वगैरे जे सगळ्यात महत्वाचा 6वा घटक आहे पाणी. हे तुमच्या शरीरात जेव्हा योग्य प्रमाणात तुमच्या वयोगटानुसार तुमच्या शरीरात मिळतं तेव्हा कुठे तुमचं आरोग्य सुदृढ राहतं आणि तुम्ही हेल्दी राहता. 40शी नंतर महिलांच्या शरीरात कोणते प्रमुख शारीरिक आणि हार्मोनल बदल होतात आणि त्याचा पोषणाच्या गरजांवर कसा परिणाम होतो? 40 ही जी एज आहे, हा जो वयोगट आहे, थोडा प्री मेनोपॉज येतो. 45शी नंतर साधारणतः मेनोपॉझल स्टेज येते आणि तेव्हापासून प्रिपरेशन म्हणजे 40शी पासून तुमच्या शरीरात हार्मोनल चेंजेस हळूहळू सुरू व्हायला लागते. इस्ट्रोजन लेवल ही थोडी थोडी कमी होत जाते आणि जे काही तुमच्या शरीरातले ऑइल्स आहे हाडांमधले किंवा जे काही पोषक तत्व आहे त्याची थोडी थोडी तुमच्या शरीराची झीज जी होत जाते. जे इसेन्शियल्स आहे तुमच्या शरीरातले जसं आता विटॅमिन डी, कॅल्शियम याच्यामध्ये तुमचं थोडंसं कुठेतरी कमी हे जे पोषक तत्व आहे यांची पण तुमच्या शरीराला जास्त सप्लिमेंटरी आवश्यकता भासू लागते. आणि मेनोपॉझल स्टेजमध्ये जाताना जे काही तुमच्या शरीरात हार्मोनल चेंजेस होतात आहे तर त्याला पुढे मेनोपॉजमध्ये फेस करताना तुम्हाला 40शी मध्येच व्यवस्थित बॅलन्स डाएट घेणं, तुमच्या शरीरात जे पौष्टिक तत्व आहे ते जाणं खूप आवश्यक असते. मेनोपॉझल स्टेज नंतरच्या ज्या विविध अवस्था असतात किंवा पुढचे जे आहे 50शीकडे जाताना त्यामध्ये तुम्ही हेल्दी राहू शकता आणि तुम्ही हेल्थ मेंटेन करू शकता. तुमचं लग्न झाल्यानंतर 40शी पर्यंत साधारण मुलं स्कूल गोईंग असतात. त्या पिरियडमध्ये एका स्त्रीची झीज खूप होऊन जाते. एकंदरीत याच्यामध्ये तुम्हाला हाडांची झीज जास्त स्त्रियांमध्ये बघायला मिळते. मसल पेन, कंबर दुखणे, मान दुखणे, पाठ दुखणे हे लक्षणं जास्त जाणवायला लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला पाळीचे त्रास पुष्कळ उद्भवतात. गमतीने असं म्हटलं जातं की 40शी लागली म्हणजे काय तर चष्मा लागला. वयाची 40शी गाठली की चष्मा लागतो. अनेकदा कौटुंबिक जबाबदाऱ्या असतील आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यातनं येणारा ताण असेल तर बरेचदा घरची जी गृहिणी आहे किंवा वर्किंग वुमन आहे तिला आणखीन दोन्ही कडची सर्कस सांभाळायची असते, त्याचा समतोल तिला साधायचा असतो. पण त्यांचा समतोल साधता साधता त्याचा परिणाम
किंवा दुष्परिणाम बरोबर. तिच्या आहारावर हा होत असतो. कारण मुलांचा टिफिन वेळच्या वेळी आणि व्यवस्थित गेला पाहिजे, तर ती त्याचं सगळं नियोजन करते. पण शेवटी तिला जेव्हा घेऊन निघायचं असतं त्यावेळी नसतं, तर मग हे घेऊ दे ते घेऊ दे आणि निघू दे ऑफिसला, अगदी बरोबर किंवा आहे. तिचं जे काय व्यवसाय करत अगदी असेल तर बरोबर तिथे आहे. जाऊ दे, असं तिचा भाग होतो. तर मला विचारायचंय की 40च्या किंवा 40शी पुढच्या महिलांच्या आहारात नेमकेपणाने घटक काय असले पाहिजेत? कारण आतापर्यंत जे चाललं ते इकडे पुढे चालेलच असं नाहीये. कारण आता शरीराची झीज झालेली आहे आणि ती भरून काढण्यासाठी आपल्याला काही पाहिजे. तर या अनुषंगाने आपण काय सांगा? नेमकं याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला या एज ग्रुपमध्ये कसं मसल्स मेंटेनिंग करावं लागतं. त्याच्यानंतर बोन डेन्सिटी आपली म्हणजे हाडं ठिसूळ होणे हे जे लक्षणं सुरू होतात, तर ह्याच्यासाठी आपल्याला आधी तर आपल्याला प्रोटीन प्रोन डाएट घ्यावं लागतं. त्यातला त्यात एक भाग असा असतो की याच एज नंतर तुमचं वजन वाढणं पण सुरू होऊन जातं. तर हा जो हार्मोनल चेंजेसमुळे, त्याच्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींना म्हणजे तुमचं वेट मेंटेन करून तुम्हाला पौष्टिक गोष्टी तुमच्या शरीरात गेल्या पाहिजे, जेणेकरून ओबेसिटी पण तुम्हाला आली नाही पाहिजे आणि तुमचं बाकी शरीर पण मेंटेन झालं पाहिजे. या दृष्टीने तुम्हाला प्रोटीन प्रोन डाएट घेणं फार आवश्यक आहे. त्याच्यासाठी 25 ते 40 ग्रॅम प्रोटीन्स जे आहे तुमच्या शरीरात गेले पाहिजे प्रत्येक जेवणामधनं. आणि तसंच कॅल्शियम, विटॅमिन डी, सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स, विटॅमिन ए, बी, सी, डी आणि ई अँड के, हे जे 6 प्रकारचे आपले विटॅमिन्स आहेत, हे विटॅमिन्स तुमच्या शरीरात मेंटेन झाले पाहिजे. कारण की विटॅमिन्स आणि खनिज म्हणजे मिनरल्स हे शरीर संरक्षक तत्व आहेत, तुमचे शरीराचे रक्षण करत असतात. आणि हे तुम्हाला विविध डाएट्समधनं, म्हणजे जसं आता प्रोटीन्स मी सांगते, तर स्प्राउटेड तुम्हाला जे काही मोड आलेलं कडधान्य आहे त्यातून मिळतं. तुम्हाला विविध प्रकारच्या डाळी आहेत, मोड आलेलं कडधान्य आहे, अंडी आहेत. त्याच्यानंतर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला चिकन आणि मटनचे जे सूप्स आहेत याच्यामधनं तुम्हाला प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतात. दूध हे तर पूर्ण अन्न आहेच, दुधातनं तुम्हाला सगळे पोषक तत्व मिळतात. कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतो. तर दूध घेतलं पाहिजे, दुग्धजन्य पदार्थ प्रमाणात घेतले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, फ्रुट्स, याच्यातनं तुम्हाला विटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणजे खनिज आणि जीवनसत्व हे भरपूर प्रमाणात मिळत असतात. विटॅमिन्समध्ये विटॅमिन ए हा तुम्हाला लाल आणि नारंगी फळांमधनं, भाज्यांमधनं मिळतो. जी दृष्टीचा आपण म्हणतो किंवा चष्मा लागतोच आणि दृष्टी खरंच ही जी वयोमानाने आहे हे तर लक्षण दिसतच असतं. तर ते तुम्हाला विटॅमिन ए जो आहे तुम्हाला गाजर, बीट्स आणि ऑरेंज कलरचे जे फळ आहेत, भाज्या आहेत, याच्यातनं तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर विटॅमिन डी आपल्याला माहिती आहे की विटॅमिन डी आपल्याला कोवळ्या सूर्यकिरणांमधनं मिळतो. आणि या एज मध्ये असताना आपल्याला व्यायाम फार महत्त्वाचा आहे. व्यायाम आणि प्राणायाम हे जे आहे याच्यासाठी तुम्ही 35-40 मिनटं तुम्ही स्वतःच्या रुटीनमधनं वेगळे काढा. अर्धा तास तरी तुम्ही वेगळे काढा. हाय क्वालिटी प्रोटीन्समध्ये मी सांगेल की अंडी, दही, पनीर, टोफू पनीर, त्याच्यानंतर सोयाबीन. आता आपल्या बोलण्यात असं आलं की हाडांचे पण प्रॉब्लेम्स येतात आणि बरेचदा ही पण समस्या ऐकली जाते की B12 ची कमी झाली आहे, विटॅमिन डी ची कमी झालेली आहे. बरोबर आहे. तर हे भरून काढण्यासाठी आहारातनं आपण काय घेऊ शकतो? आपण काय सगळ्यात सांगाल? सोपं मी सांगते, विटॅमिन B12 साठी तुम्ही दही रोज खा. 1 वाटी दही प्रत्येकाने खाल्लं पाहिजे. कारण की जे नॉन व्हेजिटेरियन असतात त्यांना विटॅमिन B12 ची कमी होत नाही. नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये साधारणतः B12 ची शरीरात कमी भासत नाही, पण व्हेजिटेरियन लोकांमध्ये हे होऊ शकतं. विटॅमिन B12 तुम्हाला दह्यातनं भरपूर प्रमाणात चांगल्या प्रकारे मिळतो. त्याच्यामुळे दही एक फार चांगला हे आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर मी सांगेल कॅल्शियम आणि विटॅमिन डी. जी मेनोपॉझल स्टेज आहे आणि प्री मेनोपॉज या एजमुळे आपल्याला इस्ट्रोजन लेवल जी कमी होत असते तेव्हा हाडं आपले ठिसूळ होत असतं. तर कॅल्शियम साठी तुम्हाला डेअरी फॅट जे असतं, लो फॅट्स ज्याच्यामध्ये असतात असे डेअरी प्रॉडक्ट्स घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर रागी, त्याच्यानंतर फोर्टिफाईड फूड प्रोडक्ट्स. फोर्टिफाईड तर माहिती आहे तुम्हाला, तसे फोर्टिफाईड आता तांदूळ आहे, गहू आहे, ते त्याची क्वालिटी तशी बनवली जाते. ते जर तुम्ही घेतले आहारामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर हिरव्या पालेभाज्या तर मी सांगतेच आहे. फ्रुट्स हे आपल्याला सीझनल घ्यायचेच आहे आणि दूध. त्याच्यानंतर ओमेगा 3 हा एक फार महत्वाचा एक आहे घटक जो या एज ग्रुपमध्ये फार आवश्यक आहे. ओमेगा 3 अँटीऑक्सिडंट्स हे सगळे तुमच्या शरीरात म्हणजे पाहिजे या एज ग्रुपमध्ये, त्या वयात आणि त्या वेळेत पण वेळेत खायला पाहिजे हा. गेलं. याच्यामध्ये तुम्हाला कसं आहे, तुमच्या हार्टसाठी आणि टोटल हेल्थसाठी ओमेगा 3 हा फार आवश्यक असतो, हृदयाच्या सर्व तुमच्या कार्यक्षमतेसाठी. आणि हार्मोनल जे फ्लक्च्युएशन होते आहे तुमचं, त्याच्यासाठी ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हा फार उपयुक्त असतो आणि या एज ग्रुपमध्ये तुम्ही खाल्ला पाहिजे. त्याच्यासाठी मी सजेस्ट करेल की तुम्ही अक्रोड, जवसाची चटणी, जितका जास्तीत जास्त जवस तुमच्या आहारात असला या एजमध्ये तर ती स्पेशली
डेली तुम्ही थोडासा तो खाल्ला पाहिजे. अच्छा. आणि ओमेगा 3 साठी जवस, नंतर चिया सीड्स आजकाल सहजतेने बाजारात मिळते. सवय लावून घ्या रात्रभर पाण्यात, आणि वेट पण तुमचं मेंटेन होतं, तुम्हाला ओमेगा 3 पण मिळतो. आणि फिश वगैरे जे खातात ते लोक, ते स्पेशली एक सल्मन फिश असते, मॉकरेल फिश असते, या फिशमधनं पण तुम्हाला ओमेगा 3 मिळतो भरपूर प्रमाणात. कॉड लिव्हर ऑइलच्या टॅबलेट्स मिळतात आजकाल. आपल्या घरातला लहानातला लहान 5 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत कोणी पण वयोवृद्धपर्यंत घेऊ शकतात, आणि याने तुमची हेल्थ अतिशय चांगली मेंटेन राहते. पण आता जसं आपण म्हणाल मॅडम की या कॅप्सूल्स घेऊ शकतो, तर एकतर मग याचं प्रमाण काय असलं पाहिजे, आणि हे कोण घेऊ शकतं आणि कोण नाही घेऊ शकत, याला वैद्यकीय मार्गदर्शनाच्याच अंतर्गत घेता येतं का? निकष काय आहेत? कॉड लिव्हर ऑइलच्या ज्या टॅबलेट्स असतात त्या तशाही आपण घेऊ शकतो, जसं आता आपण कॅल्शियमच्या टॅबलेट्स घेतो. अच्छा. तर तसं एक हे शरीरातलं जसं आपलं एक विटॅमिन किंवा आपले जे पोषक तत्व ओमेगा 3 हे जर मिळण्यासाठी आपल्याला 5 वर्षाच्या लहानातल्या लहान मुलापासून तुम्ही कॉड लिव्हर ऑइलच्या टॅबलेट्स डेली एक टॅबलेट तुम्ही म्हातारे वयोवृद्ध जे तुमच्या घरातले आहेत त्यांच्यापर्यंत घेऊ शकता. च्यवनप्राश आपल्याला सगळीकडे माहिती आहे, तर च्यवनप्राश मिळतो. किंवा आवळा, विटॅमिन सी हे सगळ्यात जास्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं विटॅमिन आहे. तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती जी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मेंटेन झाली पाहिजे, त्याच्यासाठी विटॅमिन सी हा सगळ्यात जास्त आवळ्यात असतो. म्हणून आवळा कॅन्डी, आवळ्याच्या सुपारी किंवा आवळ्याचे लोणचं किंवा आवळ्याचे ज्यूस वगैरे, तर हे खायची एक सवय लावली पाहिजे आपण स्वतःला. त्याच्यानंतर फायबर रिच फूड हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या पोटाचं, पचनाचं जे आरोग्य आहे, तर फायबर रिच फूड जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला ब्लड शुगर रेग्युलेशन पण होतं त्यांनी, तर साखर मेंटेन होते, आणि या वयामध्ये हे सगळं मेंटेन झालं पाहिजे, जेणेकरून तुमच्या रक्तातली साखर पुढे वाढली नाही पाहिजे. त्याच्यात तुम्हाला पाणी पण भरपूर प्यायचं आहे. दिवसभरातनं तुमचं 10 ते 15 ग्लास पाणी तुमच्या पोटात गेलं पाहिजे, साधारणतः 2-2.5 लिटर. श्रोते हो, या छानशा गाण्यानंतर परत एकदा आपलं आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत खूप स्वागत. आणि आज आपण बातचीत करत आहोत 40शीतल्या महिलांचा सकस आहार या विषयावर. आणि या विषयावर बातचीत करण्यासाठी आज आपण आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे प्राध्यापक पल्लवी उमेकर शिंदे मॅडम यांना, ज्या सतरामदास ज्युनियर कॉलेज, दस्तूरनगर, अमरावती, फूड टेक्नॉलॉजी विभाग, HSC व्होकेशनल इथं कार्यरत आहेत. मॅडम, यानंतर आपल्याला मला विचारायचं आहे की हाडांचं आरोग्य जपण्यासाठी कोणते पदार्थ नियमित खावेत, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांचा परस्पर संबंध काय आहे? व्हिटॅमिन डी शरीरात असणं आवश्यक आहे, किंवा कॅल्शियम ॲब्सॉर्प्शनसाठी ते जरुरी आहे. व्हिटॅमिन डी तुम्हाला सकाळच्या जे कोवळे सूर्यकिरण असतात त्यातून तुम्हाला मिळतो, आणि प्रत्येकीने त्यासाठी प्रत्येक स्त्रीने कसं आहे, मी जसं सांगितलं की एक 30 मिनिटं 35 मिनिटं तुम्ही सकाळी उठून हलक्या सूर्यकिरणांमध्ये वॉक, 35 ते 40 मिनिटं तुमचा रोज वॉक पाहिजे, तर तुम्हाला व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशातूनच मिळून जातो. रजोनिवृत्तीपूर्व आणि रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या आहारात कुठले बदल करणं आवश्यक आहेत? आपल्याला काय वाटतं त्याबद्दल, काय सांगा? यामध्ये जो वेट गेनचा जो प्रॉब्लेम होतो, वजन वाढीचा जो हा आहे की 40 नंतर तुम्ही जर डाएटवर कंट्रोल ठेवला नाही तर निश्चितच तुमचं वजन वाढ होणं निश्चित आहे. तर आणि बाकी पण त्याच्यासाठी घटक तुम्हाला बघावे लागतात की तुम्ही एक तर खाण्यापिण्यात हे बदल ठेवले पाहिजे की जे नॅचरली आपल्या शरीरामध्ये जी आपली पचनशक्ती असते, किंवा जसं जसं वय वाढतं तेव्हा काही पदार्थांचं आपल्याला रिस्ट्रिक्शन्स येतं. जसं आता गोड खाणं तुम्ही टाळलं पाहिजे, जास्त गोड खाणं तुम्ही टाळलं पाहिजे. स्वीट्सवर तुमच्या थोडं रिस्ट्रिक्शन पाहिजे. त्यानंतर केक, पेस्ट्री आणि अति गोड पदार्थ, आईस्क्रीम्स वगैरे हे जे आहे, तर हे यावर तुमचा कंट्रोल पाहिजे की तुम्ही खूप प्रमाणात आणि कधीतरी असं जे खाता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोड जे पदार्थ आहेत त्याच्यातनं तुमच्या कॅलरीज पुष्कळ काही वाढतात, त्याच्यामुळे वेट गेन होतो, आणि सत्व जे आहे, पोषक सत्व काहीच तुम्हाला मिळत नाही. तर त्याच्यामुळे ह्याच्यावर गोड खाण्यावर थोडं रिस्ट्रिक्शन असावं. अति मसाल्यांचं खाणं टाळावं. ते तर तसंही जनरली आपण बघतो की नॉर्मल पचनसंस्थेला सुद्धा ते सहन होत नाही. अति ऑइली फूड, तेलकट पदार्थ जास्त आहेत, तळणाचे जे पदार्थ जास्त आहेत, हे स्त्रिया आता बहुतेक आपल्या इथे जसं प्रत्येक भारतीय संस्कृतीत असं आहे आपल्या की उपास तापास हे खूप चालतं. फलाहार घेतला, दूध घेतलं तर उपासांमध्ये, कारण स्त्रियांमध्ये ते सांगून त्याचा फरक नाही पडत, कारण जी उपास नाही बाई मी उपास करतेच आणि मला उपास करायचा. तुम्ही साबुदाणा खाता, साबुदाण्याचे वडे वगैरे असे पदार्थ खूप आवडते असतात, किंवा चिप्स खाता, याच्यामधनं तुमच्या शरीरात तेलकटपणा, तो तेल तर जातच जातं, पण त्याच्यामध्ये कॅलरीज भरपूर असतात. तर त्या कॅलरीजमुळे तुमची वजन वाढ, उलट तुम्ही जे म्हणता उपास करतो तर उपासामध्ये तुम्ही दुप्पट कॅलरीज घेता त्या उपासाच्या पदार्थांमधनं तुमच्या शरीरात. तुम्ही राजगिरा घ्या, पिठाचे जे पदार्थ आहेत ते घ्या, शिंगाड्याचं पीठ घ्या,
त्याच्यातनं तुम्हाला कमी कॅलरीजमध्ये तुम्ही हे करू शकता. आणि आयर्न भरपूर प्रमाणात जातो राजगिऱ्यामधनं तुमच्या. असे पदार्थ घेतले पाहिजे. आणि स्त्रियांना विशेष म्हणजे कारण की उपासाचं एक फॅडच आहे, त्याच्यामध्ये उपास शक्यतो कमी करा, लिमिटेड करा. कारण की ते उपाशी राहिलेलं शरीर आणि मग तुम्ही त्याच्यावर एकदम खाणं करता, तुमचं दुप्पट वजन वाढतं. प्रथिनं खाल्ली पाहिजेत असं म्हटलं जातं. पण भारतीय आहारात सहज उपलब्ध आणि परवडणारं प्रथिनांचं चांगलं स्रोत काय आहे, काय सांगाल आपण? जे मोड आलेले कडधान्य आहे हे सगळ्यात चांगला स्रोत आहे प्रोटीन्सचा. सगळ्यात जास्त प्रोटीन्स तुम्ही व्हेजिटेरियन असाल, तुम्ही नॉन व्हेजिटेरियन नसाल, नॉनव्हेज पदार्थांमधून तुम्हाला इझिली प्रोटीन्स मिळतात. पण आपण ते रोज घेणं शक्यही नसतं आणि रोज खाऊही नाही शकत. त्याच्यामुळे आपल्याला मोड आलेले कडधान्य, प्रोटीन्स, दूध घेतलं पाहिजे, मोड आलेले कडधान्य घेतले पाहिजे. त्याच्यानंतर तो नट्स मधनं प्रोटीन्स, तो काही प्रमाणात डाळींमधनं, तुमच्या विविध डाळींचं तुम्ही मूग डाळ वगैरे भिजवून त्याचे वेगळे वेगळे पदार्थ घ्या. डाळींमधनं तुमच्या शरीरात प्रोटीन्स जातात. आणि आता यानंतर असं एक विचारायचं आहे की 40शीत मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. आहारातून हा कसा कमी करता येईल, काय सांगाल आपण? रक्तदाब वगैरे तर हा जो तुमचा जो आजार आहे ब्लड प्रेशरचा, त्याच्यासाठी तुम्हाला तणाव विरहित जी जीवनशैली असते ती तुम्हाला, म्हणजे टेन्शन जे आहे पर्टिक्युलर, काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींची, स्पेशली स्त्रियांना प्रत्येक गोष्टीचं खूप टेन्शन येतं की नाही माझं मुलांचं व्यवस्थित झालं पाहिजे, नवऱ्याचं व्यवस्थित झालं पाहिजे, घरातलंही सगळं व्यवस्थित झालं पाहिजे आणि हे करून मी स्वतःही माझं सगळं, म्हणजे जर वर्किंग वुमन असेल तिला तर प्रचंड कसरत असते, जसं आपण बोललो मगाशी. तर याच्यामध्ये ती हेळसांड शरीराची, तिची शारीरिक आरोग्याची होतेच होते. जसं आता हाय बीपी जो आहे तो ह्याच काही कारणांनी लागतो तुम्हाला, किंवा तुम्ही प्रचंड ताण घेता आणि त्या ताणतणावात तुम्हाला ते हाय बीपी होत जातं की प्रत्येक याच्यात टेम्पर वाढतं आणि टेम्परमेंट वाढल्यामुळे विविध टेन्शन्समुळे तुमचं हाय बीपी वाढल्यालाही त्रास होऊ शकतो. तुम्ही व्यायाम आणि प्राणायाम हे तुम्ही बिलकुल रेग्युलरली स्वतःसाठी वेळ काढून केलं पाहिजे. त्याच्यामधनं प्राणायाममधनं तुम्हाला भरपूर फायदे, रक्तदाबाचं हे होतं. आणि आहारात जर म्हणाल तर तुम्ही त्याच्यासाठी तामसी आहार थोडा टाळलाच पाहिजे. तो तुम्ही ठीक आहे, तुम्ही जे अतिशय मसाल्याचं किंवा अतिशय खूप जास्त तेलातनं ऑइली फूड जे आपण घेतो वगैरे असे पदार्थ तुम्ही टाळले पाहिजे. श्रोतेहो, पुन्हा एकदा नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपलं खूप स्वागत. आणि आज आपण बोलत आहोत 40शीतल्या महिलांचा सकस आहार या विषयावर. आणि यापूर्वी आपण बरंच या विषयाशी संबंधित बोललेलो आहे. मॅडम, आता पुढे जाऊन मला विचारायचं आहे की 40शीतल्या ज्या महिला आहेत किंवा पुढे आता त्या जाणाऱ्या आहेत, तर यांचा एक कसा आहार असावा, त्यांची आहार तालिका कशी असावी, याबद्दल आपण काय सांगाल? अवेअरनेस वाढलेला आहे हेल्थबद्दल स्त्रियांमध्ये सुद्धा, आणि प्रत्येक सगळ्याजणी मेंटेन वगैरे व्यवस्थित करायला लागले आहेत. तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी सकाळी उठल्यानंतर तुम्ही जे अगदी उठता, बिछाण्यातनं उठल्याबरोबर तुम्ही कोमट पाणी, त्याच्यात तुम्ही लिंबू घ्या, मध घ्या, असं 1 ग्लास गरम पाणी तुम्ही पिलं पाहिजे. त्याच्यानंतर एक 15-20 मिनिटाच्या अंतराने तुम्ही चहा घेता. चहा घेण्यापेक्षा दूध घेतलेला जास्त बेटर राहील. ग्रीन टी पण घेतला त्याचा, साखरेचा न घेता तुम्ही गुळाचा चहा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा थोड्या वेळाने जी काही आपली 8, 8:30 वगैरे 8:30, 9 अशी जी नाश्त्याची वेळ असते, मूग डाळीचा चिला, पुदिना चटणी, मल्टीग्रेन आटा जो असतो विविध कडधान्यांपासून, तर तुम्ही थालीपीठ घेऊ शकता. अंडी जर खाऊ शकत असाल तर उकळलं अंड तुम्ही घ्यायचं. आणि या सगळ्यांसोबत जसं पनीर पराठा झाला किंवा ओट्स आपण करतो, मसाला ओट्स वगैरे, ते घेणं खूप आवश्यक आहे. आणि त्या सगळ्यांसोबत सकाळी 1 चमचा तुम्ही जेवणात घ्या किंवा नाश्त्यामध्ये पण तुम्ही घेतलं तर जवसपासून केलेला पदार्थ घ्यावा. म्हणजे जसं जवस चटणी झालं किंवा नुसते तुम्ही जवस भाजून ठेवलं मीठ आणि थोडं लिंबू पिळून वगैरे, तर तुम्ही सोपेसारखं ते खाऊ शकता. अच्छा. तर तसं 1 चमचा तरी तुमच्या पोटात रोज गेलं पाहिजे. जवस चटणी ही भाज्यांमधनं तुम्हाला विटॅमिन्स, मिनरल्स हे मिळतात. तशात आणि आपण जसं तेल तूप जे घेतो त्याच्यातनं तुम्हाला फॅट्स मिळतात. जसं आहे आपल्या भारतीय आहारामध्ये आहेत 4ही घटक इन्क्लूड. आपण त्याच्यामध्ये ॲडिशनल आणखीन जसं कोशिंबीर वगैरे हे पण घेतो, चटण्या, कोशिंबीर जे आहेत त्याच्यातनं सुद्धा आपल्या शरीरात वेगवेगळे पोषक तत्व जातच असतात. तर अशा पद्धतीने आपण आपला आहार मेंटेन केला पाहिजे. 11 वाजता वगैरे तर तुम्ही एक पेरू किंवा ॲपल किंवा पपई, लो ग्लायसेमिक म्हणजे जास्त शुगर न वाढवणारे, तर हे एक फळ घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासोबत ग्रीन टी किंवा एखादा ग्रीन टी वगैरे घेतला. आणि त्याच्यानंतर लंच असतो, म्हणजे मी एक स्पेशल आहार तालिकाच सांगून राहिली. तर लंचमध्ये तुम्ही 1 वाटी वरण, ग्रीन व्हेजिटेबल, 1 फळभाजी आणि अगदी 1च चपाती, 1 प्लेट भरपूर सॅलड आणि दही,
इतकं घ्यावं. आणि इव्हिनिंग स्नॅक जसं 4 वाजताचा 5 वाजताचा आपला एक जो टी टाइम म्हणतो आपण त्याला, त्यावेळेस तुम्ही एक कडधान्याचं स्प्राउट्सचं मूड आलेल्या कडधान्याचं सॅलड खा. त्यामध्ये लिंबू आणि टोमॅटो वगैरे टाकून, किंवा नुसतेच भाजलेले चणे किंवा भाजलेले शेंगदाणे खा. तुम्हाला जे काही जसं मी म्हटलं की तो कोणत्याही प्रकारचा एक ज्यूस घेऊ शकता किंवा तुम्ही ग्रीन टी वगैरे प्रेफर करू शकता. त्याच्यानंतर रात्रीच्या जेवणात तुम्ही टोफू पनीर, सोयाबीन आणि टोफू पनीर हे सूप आणि बीटरूट वगैरे पासून बनलेले काही पदार्थ, गाजर, मटर वगैरे हे टाकलेला मिक्स व्हेजिटेबलचं पुलाव वगैरे असं लाईट तुम्ही घेऊ शकता. एकदम दाल खिचडी वगैरे असे पदार्थ जे तुम्हाला पचायला हलके. आणि संध्याकाळी तुम्ही रात्री 7:30 पर्यंत तुमचं जेवण जर झालं तर तुम्हाला ते 16 तासाचं जे फास्टिंग असतो त्याचा बेनिफिट मिळतो. म्हणजे रात्री तुम्ही जितके लवकर जेवा तितक्या लवकर तुमचं आणि म्हणजे तुमचं वेट मेंटेनन्स होतो आणि हेल्दी शरीर राहतं. तुम्हाला पचनसंस्थेचे कोणते त्रास होत नाही. या एजमध्ये तुम्ही तुमचा पुढे जे मेनोपॉजल एज येते, पुढे मासिक पाळीचे त्रास खूप वाढतात आणि त्याच्यानंतर मेनोपॉजल एजमध्ये भयंकर त्रास होतो स्त्रियांना. त्याच्यासाठी आयर्न भरपूर घेतला पाहिजे शरीरात. गुळ आणि बीट आणि हे जे गाजर वगैरे या पदार्थांमधनं, पालकामधनं, हिरव्या व्हेजिटेबल्समधनं तुम्हाला आयर्न मिळतो, तो तुम्ही घेतला पाहिजे. मॅडम, आता जाता जाता आपण आमच्या सगळ्या मैत्रिणींना काय सल्ला द्याल, काय सांगाल? मी मैत्रिणींना सगळ्यांना माझं हेच सांगणं आहे की आताच्या आपल्या जी पिढी आहे किंवा ज्या 40शीतल्या स्त्रिया आहे त्यांचा खूप पीक पिरियड आहे. 40-50 पर्यंतचा 55 पर्यंतचा हा खूप स्ट्रेसफुल आणि पीक पिरियड असतो टेन्शन्सचा. तर प्रत्येक तुमचं जे डिसिजन आहे किंवा प्रत्येक गोष्टीचा जो विचार आहे, तुम्ही एक तर प्रत्येक जो काही तुम्ही प्रॉब्लेम फेस करताय, समस्या फेस करताय किंवा धावपळ फेस करताय, ते तुम्ही थोडी पॉझिटिव्हली घ्या. राग आणि हे बाकी जे आहे स्ट्रेसलेस राहण्यासाठी तुम्ही व्यायाम आणि प्राणायामाचा अवलंब करा. आणि आजकाल सगळ्या जणी सुपर मॉम्सच आहे, कारण की एक स्त्रीचा पाय बाहेर आहे, एक घरात आहे. आणि ह्या प्रचंड सगळ्या टेन्शन्समधनं ती इतक्या चांगल्या पद्धतीने हे सगळं कॅरी करते आहे आणि मुलांना घडवते आहे. त्याच्यामुळे निश्चितच तिची हेल्थ मेंटेन होणं फार गरजेचं आहे आणि तिने ती करावी. आधी स्वतःकडेही लक्ष द्यावं. सगळ्यांच्या सोबत तिने स्वतःसाठी पण काही वेळ काढून तिने स्वतःच्या फिटनेसकडे वेळ द्यावा. स्वतःचं खानपान बदलून हेल्दी लाईफस्टाईल तिने अवलंबावी, हेच माझं सगळ्यांना सांगणं आहे. आणि स्टे ब्युटिफुल फॉर एव्हर. अरे वा. मॅडम, आज आपण 40शी नंतर महिलांच्या आहाराविषयी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती दिली. संतुलित आहार, पुरेशी प्रथिनं, कॅल्शियम, लोह, विटॅमिन्स, स्थानिक आणि हंगामी अन्नपदार्थांचा योग्य वापर यांसारख्या अनेक महत्त्वाच्या बाबी आपण सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. निरोगी राहण्यासाठी महागडा आहार नव्हे तर योग्य नियोजन, संतुलित आहार आणि नियमित जीवनशैली अधिक महत्त्वाची आहे, हा मोलाचा संदेशही आपण दिलात. आपण दिलेल्या या मार्गदर्शनाचा निश्चितच आपल्या श्रोत्यांना आणि महिला वर्गाला लाभ होईल. आज आपण 40शीतल्या महिलांचा सकस आहार या विषयाच्या अनुषंगानं इतकी दिलखुलास बातचीत केली, मार्गदर्शन केलं, माहिती सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणी अमरावतीच्या वतीने आणि मी व्यक्तिशः आपली खूप आभारी आहे. धन्यवाद. मला पण खूप चांगली संधी मिळाली सगळ्यांना काही महत्त्वाच्या टिप्स वगैरे सांगायची. त्याबद्दल तुमचे अमरावती आकाशवाणीचे खूप खूप धन्यवाद. श्रोत्यांनो, आत्ताच आपण विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात 40शीतल्या महिलांचा सकस आहार याविषयी प्राध्यापिका पल्लवी उमेकर शिंदे यांची अवंती मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. भाग 2. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं अवंती मोरे यांनी. तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.